या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण दोन लहान मुलांना बघतो जे त्यांच्या आजीसाठी ड्रेस सिलेक्ट करत असतात। तेवढ्यात तिथे प्रीतम येतो। प्रीतम या दोन्ही मुलांचा आजोबा असतो, तसंच त्यांच्या आजीचा भाऊ पण असतो, जिचं नाव या चित्रपटात शिरीन आहे। शिरीन व प्रीतमचा श्रेयस नावाचा एक मित्र असतो। त्याचा आज वाढदिवस असतो, त्यामुळे हे सर्व त्याला भेटायला चाललेले असतात। इथे वाटेत शिरीनची नात शिरीनला विचारते की आपण कुठे चाललोत। यावर प्रीतम म्हणतो आपण पुण्याला चाललोय। त्यांची नात विचारते श्रेयस पुण्याला राहतो का। यावर शिरीन तिला काहीच उत्तर देत नाही आणि इथून सीन काही वर्षाने मागे जातो, जिथे आपण श्रेयसला त्याच्या घरी बघतो। श्रेयसने त्याचे ग्रॅज्युएशन कमी मार्काने पास केलेले असते, त्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर रागवत असतात। पण श्रेयसची आई यावर त्याला काहीच बोलत नसते, त्यामुळे त्याचे वडील श्रेयसच्या आईला म्हणतात की तू काहीतरी बोल त्याला। श्रेयसची आई म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी ठरवले की श्रेयस त्याचं पुढचं शिक्षण पुण्याच्या SP कॉलेजमध्ये करणार आहे। इथे आपल्याला कळते की श्रेयसच्या आई आणि वडिलांच्या नात्यात दुरावे आहेत आणि श्रेयसची आई मुद्दाम श्रेयसला पुण्याला शिक्षणासाठी पाठवते। श्रेयसला हे सर्व ऐकून धक्का बसतो आणि आपण बघतो की त्याच्या नाकातून रक्त येत आहे। दुसऱ्या दिवशी श्रेयस SP कॉलेजमध्ये येतो, जिथे कॉलेजचे प्रिन्सिपल सगळ्या नवीन विद्यार्थ्यांना SP कॉलेजबद्दल माहिती देत असतात। तसंच इथे दिघ्याची एंट्री होते, जो प्रिन्सिपलचं भाषण सुरू असताना मागे बसून सिगरेट पित असतो। हे बघून प्रिन्सिपल त्याला खवतात आणि हॉलमधून जायला सांगतात। इथे आपण बघतो की दिघ्या एक डॅशिंग मावाले आहे, जो कोणाचंच ऐकत नाही आणि तो प्रिन्सिपलला पण घाबरत नाही। अर्थात दिघ्या ह्या कॉलेजचा डॉन आहे। पुढे तो स्टेजवरती जाऊन थोडी टवाळगिरी करतो आणि तिथून निघून जातो। यानंतर श्रेयस जेव्हा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरत असतो, तेव्हा दिघे श्रेयसची वाट अडवतो आणि त्याला जोरात कानाखाली मारून तिथून निघून जातो। श्रेयसला काहीच कळत नाही की दिघ्याने त्याला नक्की का मारलं, पण थोड्या वेळाने श्रेयस जेव्हा त्याच्या रूममध्ये येतो, तेव्हा दिघ्या त्याची माफी मागतो आणि सांगतो की मला श्रेयस घोरपडेला मारायचं होतं, कारण तो माझ्या गर्लफ्रेंडला छेडत होता, पण तुझं सुद्धा नाव श्रेयस असल्यामुळे चुकून मी तुला मारलं। यानंतर जेव्हा क्लासरूममध्ये श्रेयस बसलेला असतो, तेव्हा क्लास सुरू असताना इथे साईची एंट्री होते। साई पण ह्याच कॉलेजमध्ये शिकत असतो आणि त्याचा पण ह्या कॉलेजमध्ये दबदबा असतो। दिघ्यासोबत साईची दुश्मनी असते, त्यामुळे तो श्रेयसला चालू क्लास बंद करून तिथून घेऊन जातो आणि श्रेयसला म्हणतो की दिघ्याने तुला मारलं म्हणून तू आजपासून माझा मित्र आहेस, आणि तो श्रेयसच्या हातात एक चाकू देऊन त्याला दिघ्याला मारायला पाठवतो। श्रेयसला हे प्रकरण वाढवायचं नसतं, म्हणून तो दिघ्याजवळ गेल्यावर त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की साईने माझा वापर करून तुला मारण्याचा प्लॅन केला आहे, पण दिघ्या त्याला काहीच बोलू देत नाही। आणि इथे साईचे गुंड आल्यावर दिघे त्यांना मारत असताना जेव्हा तो एका गुंडाचा पाठलाग करत असतो, तेव्हा तो कॉलेजच्या टेरेसवरती पोहोचतो, जिथे साईने त्याला मारण्यासाठी आधीच तयारी केलेली असते। पण इथे सुद्धा दिघा साईच्या गुंडांना मारतो व पोलीस येण्याची भनक लागताच तो श्रेयस सोबत तिथून पळून येतो। यानंतर दिघ्या व श्रेयस चांगले मित्र बनतात। त्याचबरोबर इथे जिंदगी नावाचं गाणं आहे, ज्यात श्रेयस आपल्याला दिघ्याच्या गँग मेंबर्स बद्दल सांगत असतो की कोणाचं नाव काय आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे। तसंच तो दिघ्या व दिघ्याच्या गर्लफ्रेंडच्या लव्ह स्टोरी बद्दल पण सांगतो। हे गाणं संपतं आणि कॉलेजमध्ये एंट्री होते शिरीनची, जिथे या तिघांची नजर तिच्यावरती पडते। त्यांच्यातला नितेश शिरीनशी बोलायला जातो, पण शिरीन त्याच्यावर खवळायला लागते। तेवढेच श्रेयस तिथे येतो व नितेशची सिच्युएशन बघून शिरीनपासून त्याला वाचवतो। इथे निते त्याला एक पत्ता विचारतो, जो की खोटा असतो, पण श्रेयस शिरीन समोर तो पत्ता खरा आहे असं भासवून नित्याला त्या पत्त्यावर पाठवून देतो। पुढे नित्या एका सिनेमा थिएटरच्या बाहेर ब्लॅकने तिकीट विकत असतो, तेव्हा तिथे एक पोलीस येतो व नित्याला पकडतो। पोलीस नित्याला चौकीत घेऊन चाललेलाच असतो, तेवढ्यात पुन्हा श्रेयस तिथे येतो आणि पोलिसाला सांगतो की माझ्या आईला TB झालाय, मला पैशाची थोडीफार मदत व्हावी म्हणून हा तिकीट ब्लॅकने विकतोय। तो पोलीस हे ऐकून भावूक होतो आणि दोघांनाही सोडून देतो। तिथेच शिरीन पण चित्रपट बघायला आलेली असते। ती हा सर्व प्रकार बघते, त्याचबरोबर ह्या दोघांना एकत्र बघून तिला कळतं की हे आधीपासूनच मित्र आहेत, मगाशी यांनी मला देखील असंच फसवलेलं। इथे श्रेयस व नित्याला वाटतं की आता शिरीन आपल्याला काही ना काही बोलणार, पण होतं त्याच्या उलटं। शिरीन त्यांच्यासाठी मैत्रीचा हात पुढे करते। यानंतर हे तिघे मित्र बनतात आणि त्याचबरोबर तिथेच ते त्यांच्या पूर्ण ग्रुपची ओळख शिरीनशी करून देतात। पुढे थिएटर सुरू होतं व पिक्चर बघण्यासाठी जेव्हा सगळे आत जात असतात, तेव्हा शिरीन प्रीतमची वाट बघत असते। प्रीतम जेव्हा तिथे येतो, तेव्हा श्रेयसला वाटतं की प्रीतम शिरीनचा बॉयफ्रेंड आहे, त्यामुळे त्याचा चेहरा थोडा उतरतो। पण शिरीन जेव्हा सगळ्यांशी त्याची ओळख करून देते, तेव्हा श्रेयसला कळतं की प्रीतम तिचा बॉयफ्रेंड नाही तर भाऊ आहे, त्यामुळे तो पुन्हा नॉर्मल होतो। इकडून शिरीन श्रेयसला नोटीस करत असते। तसेच हे सर्व चित्रपट बघून झाल्यावर शिरीनच्या घरी जातात। इथे प्रीतम सर्वांना सांगतो की आमचे वडील आमदार आहेत, आम्ही दोघे इथे पुण्यात शिक्षणासाठी आलो आहोत। शिरीन मेडिकलला आहे आणि मी MA करतोय। यानंतर पुन्हा एक गाणं आहे, टिक टिक वाजते डोक्यात नावाचं, ज्यात दाखवलंय की शिरीन व श्रेयस एकमेकांसोबत खूप फ्लर्ट करतात आणि त्याचबरोबर ते एकमेकांच्या प्रेमात पण पडतात। पुढे दाखवतात की सुरेखाला कॉलेजमधील एक मुलगा सारखा चिठ्ठी लिहून पाठवायचा,
ज्याच्या त्रासाला कंटाळून ती दिघ्याजवळ त्या मुलाची तक्रार करते. त्यामुळे दिघ्या त्याला मारायला चाललेला असतो, पण सुरेखा त्याला अडवते आणि श्रेयसला म्हणते की तू त्या मुलाला समजून सांग. पुढे जेव्हा तो मुलगा सुरेखाची छेड काढत असतो तेव्हा श्रेयस तिथे येतो आणि त्या मुलाला समजावत असतो की असं नको करू. पण तेव्हाच तिथे दिघ्या व त्याचे मित्र येतात आणि त्या मुलाला बेदम मारतात. त्याचबरोबर श्रेयस त्या मुलाला सर्वांच्या मारापासून वाचवत असतो. पण अचानक तिथे एक पोलीस येतो आणि पुढे श्रेयसला व त्या मुलाला आपण पोलीस चौकीत बघतो. इथे चौकीत तो मुलगा श्रेयसची बाजू घेण्याऐवजी त्याच्या विरोधात पोलिसांना तक्रार करतो की यानेच मला मारलं. श्रेयस तिथला पोलीस ऑफिसरला, ज्याचं नाव इनामदार असतं, त्याला सर्व प्रकरण समजावून सांगत असतो, पण इंग्लिशमध्ये. त्यामुळे इनामदार त्याला कानाखाली लावून चौकीतून सोडून देतो. यानंतर त्याचा बदला घ्यायचा म्हणून दिघ्या ठरवतो की ह्या इनामदारच्या मुलीला श्रेयसने पटवायचं, जिचं नाव मीनाक्षी असतं आणि तिने सुद्धा यांच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असतं. श्रेयस याला नकार देतो, पण दिघ्याने बदला घ्यायचं ठरवलेलं असल्यामुळे त्याला जास्त काही बोलता येत नाही. पुढे हे श्रेयस व मीनाक्षी नावाचे पोस्टर सर्व कॉलेजमध्ये लावतात, ज्याला वैतागून मीनाक्षी श्रेयसला अडवते आणि पूर्ण कॉलेज समोर त्याच्यावरती खवळते. श्रेयसला ह्या पोस्टरवाल्या प्लॅनबद्दल काहीच माहिती नसतं, त्यामुळे तो सर्व मित्रांवरती खवळतो. पण ते त्याला सांगतात की हाच आमचा प्लॅन होता, आता तुला फक्त सुसाईड अटेम्प्ट करायचा आहे. श्रेयस याला पुन्हा नकारतो, पण आता कॉलेजमध्ये दिघ्याच्या इज्जतीचा प्रश्न असल्यामुळे दिघ्या त्याला एक फाईट मारतो आणि पुढच्याच सीनमध्ये आपण श्रेयसला हॉस्पिटलमध्ये बघतो. मीनाक्षीला जेव्हा श्रेयसच्या सुसाईड अटेम्प्टची बातमी कळते तेव्हा ती श्रेयसला भेटायला येते. त्याचबरोबर इथून त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. इथेच शिरीन त्या हॉस्पिटलमध्ये स्टुडंट डॉक्टर म्हणून आलेली असते, त्यामुळे ह्या सर्वांनी तिला पण त्यांच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलेलं असतं. यानंतर पुन्हा एक यारा यारा नावाचं गाणं आहे, ज्यात दाखवलंय की सर्वजण एन्जॉय करत असतात. त्याचबरोबर मीनाक्षी आता खरोखर श्रेयसच्या प्रेमात पडलेली असते आणि इकडे कोणालाही खबर न लागतं शिरीन व श्रेयसची लव्ह स्टोरी पण पुढे सरकत असते. जेव्हा हे गाणं संपतं तेव्हा श्रेयस व शिरीन एका ठिकाणी गप्पा मारत असतात. इथे ह्या दोघांनाही माहिती असतं की हे एकमेकांवरती प्रेम करतात, पण शिरीन मुद्दाम श्रेयस व मीनाक्षी यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलत असते. त्यामुळे श्रेयस तिला किस करतो आणि त्यांच्या ह्या मैत्रीच्या नात्याला फुल स्टॉप देतो. पुढच्या सीनमध्ये आश्का व श्रेयस जेव्हा सायकलवरून चाललेले असतात तेव्हा वाटेत त्यांना साई दिसतो. इथे साईचे वडील इलेक्शन जिंकलेले असतात, त्यामुळे सर्वजण जल्लोष करत असतात. साईची सुद्धा नजर ह्या दोघांवरती पडते, पण तो ह्या दोघांजवळ येईपर्यंत आश्का श्रेयसला एकटा सोडून तिथून पळून जातो. इथे साई श्रेयसला धमकी देतो की आपला हिशोब अजून बाकी आहे, पण आज माझे वडील जिंकलेत म्हणून मी तुला आज नाही मारणार, असं बोलून तो जातो आणि आपण बघतो की पुन्हा श्रेयसच्या नाकातून रक्त येत आहे. यानंतर दिघ्याला जेव्हा कळतं की साईने श्रेयसला धमकी दिली तेव्हा दिघ्या श्रेयसला घेऊन साईला मारायला त्याच्या बारमध्ये जातो, पण यांना तिथे साई भेटत नाही. इथे श्रेयसची एका दारुड्याशी ओळख होते आणि जेव्हा श्रेयस तिथल्या एका कामवाल्याला त्याच्याबद्दल विचारतो तेव्हा तो सांगतो की त्याचं नाव MK आहे आणि तो कुर्डुवाडीला प्रोफेसर आहे असं सर्वांना सांगत फिरत असतो. इथून हे दोघे कॉलेजमध्ये येतात आणि आश्का श्रेयसला साईसोबत एकटा सोडून पळून आला म्हणून दिघ्या त्याला मारतो, ज्यामुळे आश्काला राग येतो आणि तो दिघ्याची गँग सोडून जातो. पुढे शिरीनचा वाढदिवस असतो, त्यामुळे सर्वजण शिरीनच्या बंगल्यावरती पार्टी करत असतात. तसंच दिघ्या व सुरेखा या सर्वांची नजर चुकवून एकांतात बसलेले असतात. इथे पार्टीमध्ये डान्स करत असताना मीनाक्षी श्रेयसला प्रपोज करते. तेव्हा सुरेखाचे आई वडील तिथे येतात आणि तिचे वडील सुरेखाला दिघ्यासोबत पाहून तिला मारायला लागतात, पण दिघ्या त्यांना धमकी देतो की तिला मारू नका, ज्याच्यामुळे इथे मोठा गोंधळ होतो. तेव्हा शिरीन यांच्यामध्ये येऊन भांडण सोडवते आणि सुरेखाच्या वडिलांची माफी मागून त्यांना तिथून पाठवून देते. संध्याकाळी श्रेयस शिरीनला सांगतो की आज मीनाक्षीने मला प्रपोज केला, पण मला तिच्याविषयी नाही तर आपल्या दोघांबद्दल बोलायचंय. शिरीन म्हणते तू मला प्रपोज करणार आहेस का? श्रेयस म्हणतो हो. शिरीन म्हणते तसं नको करू, कारण जर तू मला प्रपोज केलंस तर मी हो म्हणेल. यांचं हे बोलणं चालूच असतं तेवढ्यात तिथे साई येतो आणि शिरीन श्रेयसला साईची ओळख करून देत असताना सांगते की साई माझा होणारा नवरा आहे. हा सीन इथेच कट होतो आणि दुसऱ्या दिवशी दिघ्या व श्रेयस सुरेखाच्या वडिलांकडे जाऊन त्यांची माफी मागतात. तसंच श्रेयस सुरेखाच्या वडिलांकडे दिघ्यासाठी सुरेखाचा हात मागतो, पण सुरेखाचे वडील दिघ्या व त्याच्या घरच्यांबद्दल बरं वाईट बोलतात, ज्याच्या रागात दिघ्या सुरेखाच्या वडिलांना वाड्याच्या गॅलरीत धरून ठेवतो आणि धमकी देतो की सुरेखाशी माझं लग्न लावून दे, नाहीतर मी तुला इथून खाली फेकून देईल. घाबरून सुरेखाचे वडील हो म्हणतात आणि दिघ्याला सुधारायची एक संधी देतात. पुढे दिघ्या श्रेयसला विचारतो की काल सुरेखाच्या वडिलांना आपली टिप कोणी दिली असेल. तेव्हा श्रेयस सांगतो की संध्याकाळी जेव्हा तुम्ही सगळे पिऊन पडले होतात तेव्हा साई शिरीनच्या बंगल्यावरती आलेला, कारण त्याचं व शिरीनचं लग्न ठरलंय आणि त्याच्यासोबत आश्का पण होता. हे ऐकल्यावर दिघ्या आश्काला मारायला निघतो, पण श्रेयस त्याला आठवण करून देतो की तू सुरेखाच्या वडिलांना प्रॉमिस केलं की तू सुधरून दाखवशील. त्यामुळे दिघ्या त्याचा राग शांत करतो. यानंतर हे दोघे लायब्ररीत बसलेले असतात. तेव्हा तिथे शिरीन येते आणि त्यांना सांगते की माझ्या वडिलांना त्यांच्या घरात मुलीचा जन्म नको होता,
पण माझ्या आईच्या जिद्दीमुळे माझा जन्म झाला. माझे वडील माझ्याशी कधीच नीट बोलले नाहीत. त्यांनी एकदा तरी माझ्याशी नीट बोलावं यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मग त्यासाठी साईसोबत लग्न करायचं असेल तर मी तेही करेल. यानंतर ती तिच्या घरी जाते आणि रडायला लागते. प्रीतमला सिरीनचं रडणं बघवत नाही आणि तो श्रेयसला फोन करून बोलवून घेतो. पण श्रेयस घरी पोहोचण्याआधी सिरीन मीनाक्षीला तिथे बोलवून घेते व श्रेयस घरी आल्यावर त्या दोघांना एकत्र थांबून तिथून प्रीतम सोबत कॉलेजला जायला निघते. श्रेयस तिला म्हणतो, तू असं का वागतेस? सिरीन म्हणते, तू मीनाक्षी सोबतच आनंदी राहशील, माझ्यासोबत नाही. यावर श्रेयस तिला म्हणतो, प्रत्येक निर्णय तू नाही घेऊ शकत. आणि तो सिरीनवर चिडून मीनाक्षीला आय लव्ह यू म्हणतो. यामुळे सिरीनला खूप दुःख होतं. त्याचबरोबर इथे देवा तुझ्या गाभाऱ्याला उमराच नाही हे गाणं आहे, जे संपल्यावर दाखवतात की दिघे जेव्हा घरी जात असतो तेव्हा त्याला वाटेत सुरेखा दिसते, जिचं तिच्या वडिलांनी दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिलेलं असतं. सुरेखा दिघ्याला म्हणते की जे काही घडायचं होतं ते घडलं, आता तू मला विसरून जा आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. यामुळे दिघ्याला खूप टेन्शन येतं आणि तो सुरेखासोबतच्या सर्व आठवणी विसरण्यासाठी त्यांनी एकमेकांना जे पत्र लिहिलेले असतात ते टेन्शनमध्ये जाळून टाकतो. पुढे जेव्हा श्रेयस दिघ्याजवळ येतो तेव्हा दिघ्या त्याला जे काही घडलं ते सांगतो. तसंच हे सर्व साईमुळे घडलेलं असतं, त्यामुळे तो त्याला मारायला त्याच्या बारमध्ये जातो. इथे बारमध्ये साई नसतो, त्यामुळे तो त्याच्या बारमधल्या कामगाराला साईला बोलवून आणायला सांगतो. पण इथे पुढे काय घडलं ते दाखवलेलं नाही. हा सीन इथेच कट होतो. यानंतर दाखवतात की श्रेयसच्या वडिलांचं निधन होतं आणि त्याच्या वडिलांना अखेरचा निरोप देऊन श्रेयस जेव्हा पुन्हा कॉलेजसाठी पुण्याला जायला निघतो तेव्हा त्याची आई त्याला थांबवते व बोलत असताना सांगते की तुझ्या वडिलांसोबत लग्न होण्याआधी माझ्या आयुष्यात श्रेयस गोखले नावाचा मुलगा होता. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करायचो. त्याचबरोबर आम्ही आमच्या भविष्याबद्दल स्वप्ने पण रंगवली होती. पण तुझ्या वडिलांचं स्थळ माझ्यासाठी चालून आलं, जे त्यावेळी तरुण बिझनेसमॅन होते. मी त्यांना भेटून सांगितलं की तुम्ही जर नकार दिला तर मी आणि श्रेयस सुंदर आयुष्य जगू शकतो. पण एका हुशार बिझनेसमॅन प्रमाणे त्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि माझा नकार असताना सुद्धा माझं त्यांच्याशी लग्न झालं. पुढे जेव्हा श्रेयस पुण्याला येतो तेव्हा तो हे सर्व सिरीनला सांगत असतो. त्याचवेळी पुन्हा त्याच्या नाकातून रक्त यायला लागतं. आपल्याला माहित आहे की सिरीन डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करत असते, त्यामुळे ती श्रेयसला विचारते की हे तुला कधीपासून होत आहे? श्रेयस सांगतो, जेव्हा जेव्हा मी खूप हायपर होतो तेव्हा मला असं होतं. यानंतर श्रेयसचा वाढदिवस असतो, त्यामुळे सर्वजण पार्टी करून हॉस्टेलच्या रूमवर येतात, जिथे मीनाक्षी आधीच दारूच्या नशेत श्रेयसला सरप्राईज देण्यासाठी त्याची वाट बघत असते. तेवढ्यात ह्या सर्वांना कळतं की सिरीनच्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आणि आता त्यांना दवाखान्यात ऍडमिट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे सर्वजण लगेच हॉस्पिटलमध्ये जातात. इथे सिरीन श्रेयसच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असते. त्याचबरोबर मीनाक्षी ह्या दोघांची जवळीक नोटीस करत असते. इथेच मीनाक्षीचे वडील पण त्यांच्या ड्युटीवर असतात, त्यामुळे जेव्हा शिरीनचे वडील तिथे येतात तेव्हा ते शिरीनच्या आईच्या तब्येतीबद्दल त्यांना सांगतात. पण आपण बघतो की शिरीनच्या वडिलांना त्यांच्या बायकोची तब्येत कशी आहे त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. ते फक्त फॉर्मॅलिटी म्हणून हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बायकोला भेटायला आलेले असतात. ते गेल्यानंतर मीनाक्षीचे वडील पण तिथून जायला लागतात. तेव्हाच ते मीनाक्षीला तिथे बघतात. इथे त्यांना तिच्यावर श्रेयसच्या अफेअरबद्दल कळतं, ज्यामुळे ते मीनाक्षीला तिथून घरी नेतात आणि तिच्यावर खवळतात. ते ताकीद देतात की परत त्या मुलासोबत दिसायचं नाही. पण मीनाक्षी तिच्या वडिलांना न कळता घर सोडून श्रेयसकडे येते आणि त्याला म्हणते की आपण पळून जाऊन लग्न करूयात. इथे श्रेयस तिला सांगतो की माझं कधीच तुझ्यावर प्रेम नव्हतं, मी शिरीनवरती प्रेम करतो. मीनाक्षी म्हणते, हे मला माहित होतं, पण तरी सुद्धा तू एक ना एक दिवस माझा होशील या आशेने मी तुझ्यावरती आजही प्रेम करते आणि जर मला तुझ्या प्रेमाची वाट पाहावी लागणार असेल तर तू सांगशील तोवर मी तुझी वाट बघेल. श्रेयस यासाठी नकार देतो आणि तिला म्हणतो की तू असं काही करू नको, माझ्यासाठी तुझं आयुष्य वाया करू नको. आणि हा सीन इथेच संपतो. पुढे आपण बघतो की दिघ्या साईची वाट बघत त्याच्या बारमध्ये दारू पीत बसलेला असतो. तसंच त्याला परत घेऊन जाण्यासाठी श्रेयस तिथे येतो. पण तेवढ्यात बारमध्ये साई त्याच्या मित्रांसोबत येतो आणि इथे या सर्वांमध्ये जोराची फाईट होते. इथेच मागे आश्क्या लपून दिघ्या व श्रेयसला मार खाताना बघत असतो. तेव्हा दिघ्या आश्क्याला खेचून बाहेर काढतो आणि त्याच्या डोक्यात बाटली फोडतो, ज्यामुळे आश्क्याच्या डोक्यातून रक्त यायला लागतं. पुढे साई त्यांच्यावर यासाठी केस करतो, ज्यामुळे पोलीस दिघ्या व श्रेयसला चौकीत बंद करून ठेवतात. तसंच त्यांना सोडवायला शिरीन तिथे येते व साईला कंप्लेंट मागे घेण्याची रिक्वेस्ट करते. तिच्या सांगण्यावरून साई कंप्लेंट मागे घेतो, पण तिथून जात असताना तो श्रेयसला डिवचण्यासाठी इनामदारला त्याच्या लग्नाचं आमंत्रण देतो. दुसऱ्या दिवशी शिरीन श्रेयसला भेटायला त्याच्या हॉस्टेलवर जाते, पण तिथल्या गार्डकडून तिला कळतं की तो मगाशीच घरी जाण्यासाठी निघालाय आणि आता तो स्टेशनवर असेल. त्यामुळे शिरीन त्याला शोधत रेल्वे स्टेशनवर येते आणि तो भेटल्यावर त्याला म्हणते की तुम्हाला पुन्हा एकदा विचारायचं होतं की माझ्यासोबत लग्न कर म्हणून, पण तू तसं का नाही केलंस. तेवढ्यात तिथे साई येतो. त्याने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं, पण तो दोघांना त्या विषयावर काही न बोलता चिडून श्रेयसला लग्नाचं आमंत्रण देतो आणि शिरीनला तिथून घेऊन जातो.
इथेच रेल्वे स्टेशनवर श्रेयसला आश्का दिसतो, जो त्यांच्यापासून लांब थांबून हे सर्व दुरून बघत होता. पुढे जेव्हा ट्रेन मुंबईच्या दिशेने चाललेली असते तेव्हा श्रेयसला ट्रेनमध्ये एमके भेटतो, ज्याच्याशी त्याची ओळख साईच्या बारमध्ये झालेली. इथे हे दोघे बोलत असताना एमके श्रेयसला प्रेमाविषयी बोलतो. तो म्हणतो की जर तू कोणावरती प्रेम केलं असशील तर त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी तुला जे काही करावं लागेल ते कर, पण कधीच हार मानू नकोस. मी सुद्धा एका मुलीवर प्रेम केलेलं, पण आम्ही या जन्मात एकत्र नाही होऊ शकलो. कदाचित पुढच्या जन्मात एकत्र होऊ, असं बोलून तो ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करतो. यानंतर जेव्हा स्टेशन डिपार्टमेंटवाले एमकेचं पोस्टमार्टम करतात तेव्हा श्रेयस पण तिथेच असतो. इथे पोलीसवाले एमकेच्या फॅमिलीचा शोध लावायचा प्रयत्न करतात, पण कोणाचाही पत्ता न मिळाल्यामुळे अंत्यविधीसाठी एमकेची बॉडी श्रेयसच्या ताब्यात दिली जाते. तसेच इथे एमकेचं पाकिट चेक करत असताना त्यात श्रेयसला त्याच्या आईचा फोटो मिळतो आणि इथे त्याला कळतं की एमकेचं खरं नाव श्रेयस गोखले होतं व हा तोच श्रेयस होता ज्याच्यावर त्याची आई जीवापाड प्रेम करायची. यानंतर श्रेयस एमकेच्या बॉडीला अग्नी देतो आणि दुसऱ्या दिवशी आपण शिरीनच्या लग्नाचा सीन बघतो, जिथे श्रेयस शिरीन जवळ जातो आणि तिला म्हणतो की माझ्याशी लग्न करशील का. पण तिथेच मागे शिरीनचे वडील असतात. ते हे ऐकतात आणि शिरीनच्या आईला म्हणतात, आता कळालं का मला मुलगी का नको होती ते. असं बोलून ते जोरात शिरीनच्या कानाखाली मारतात. त्याचबरोबर पुढे आपण बघतो की एकीकडे साई व शिरीनचे लग्न सुरू असते, तर दुसरीकडे शिरीनच्या वडिलाचे गुंड श्रेयसला मारत असतात. इथेच आजके हे सर्व बघतो. तो श्रेयस जवळ येतो आणि श्रेयसच्या बाजूने त्या गुंडांना मारायला मदत करतो. पुढे हे दोघे लग्नाच्या स्टेजजवळ येतात व हे लग्न थांबवतात आणि जोपर्यंत कोणी काही ऍक्शन घेईल त्याच्या आधी शिरीनचा भाऊ प्रीतम साईच्या वडिलांना गन पॉइंटवर घेतो. तसंच इकडे साई श्रेयसला मारणारच असतो, पण तेवढ्यात दिघे या दोघांच्या मध्ये येतो आणि श्रेयसला साईपासून वाचवतो. पुढे इथे एक मोठी फाईट होते आणि श्रेयस व शिरीन इथून पळून जाऊन लग्न करतात. यानंतरच्या सीनमध्ये दाखवतात की काही महिने उलटलेत आणि शिरीन आता आई होणार असते. इथे जेव्हा शिरीन श्रेयस सोबत डान्स करत असते तेव्हा पुन्हा श्रेयसच्या नाकातून रक्त यायला लागतं. त्यामुळे श्रेयस तिला विचारतो की मला असं का होतंय. तेव्हा आपल्याला कळतं की श्रेयसला कोणता तरी आजार आहे ज्याच्यामुळे तो काही महिन्यातच मरेल. हे शिरीनला आधीच माहिती होतं, तरी देखील तिने श्रेयसशी लग्न केलं. इथे श्रेयस तिला म्हणतो की मी तर आता मरणार आहे, पण माझी एक शेवटची इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करावी लागेल. शिरीन विचारते कोणती इच्छा. श्रेयस म्हणतो जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा कोणीच मला विसरायचं नाही आणि जेव्हा माझा वाढदिवस असेल त्या दिवशी कोणी कुठेही असला तरी मला आपल्या कट्ट्यावरती भेटायला यायचं. शिरीन म्हणते ठीक आहे. त्याचबरोबर पुढे सीन प्रेझेंटमध्ये येतो, जिथे सुरुवातीला आपण प्रीतम व शिरीनला पुण्याला जाताना पाहिलेलं. इथे SP कॉलेजचा कट्टा दाखवतात आणि आज श्रेयसचा वाढदिवस असल्यामुळे सर्व मित्र त्या कट्ट्यावर बसून श्रेयसच्या आठवणीत त्याच्यासोबत गप्पा मारत असतात. त्याचबरोबर ह्या सीनसोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झालेला. याचे डिरेक्टर होते संजय जाधव. तसंच या चित्रपटाला 2017 मध्ये कन्नड भाषेत व गुजराती भाषेमध्ये रिमेक सुद्धा केलेला आहे.